नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या एटी ब्लॉग्समध्ये. तर आजचा व्हिडिओ होणार आहे आपल्या होळीचा आणि आम्ही चाललो आता डोंबिवली स्टेशनला. तर सकाळी आता 10 वाजलेत. सो आम्ही 10 वाजता अजून आम्ही कलर नाही लावला आहे कोणी. माझी आता बाईकवरती जस्ट व्हिडिओ चालू केला आहे. रँडम व्हिडिओ बनवणार आहे, बघूया कुठपर्यंत आणि कसा बनतो. तर सूरज आणि प्रशांत वेगळ्या रोडने गेले. तर आता भेटूया आम्ही डायरेक्ट स्टेशनला, नाश्ता वगैरे करणार आहे. आज तिकडनं फुल होली सेलिब्रेट करणार आहे. बघूया काय होतं आहे, कसं होतं आहे. व्हिडिओ फुल मजा येणार आहे गाईज. तुम्ही पण लास्टपर्यंत कंटिन्यू करा, फुल मजा येणार आहे, फुल धुरकूस. आणि आम्ही ट्राय करणार आहे का आम्हाला कोणीच कलर नाही लावला पाहिजे, कारण की आमची तीच दहशत आहे, तोच दरार आहे. अजून आम्हाला कोणी कलर नाही लावला आहे. पूर्ण आमचा एरिया फिरून झाला तरी पण आता चाललो स्टेशनला. घाबरतात आम्हाला कलर लावायला, विचारतात पहिले तुला कलर लावू का नको. आम्ही एकदा नाही बोललो तर नाही, आणि एकदा लाव बोललो तर ठीक आहे. आणि काय आता पडकी रोडवरती आहे आम्ही, सगळी पब्लिक इथं होळी खेळते. आणि आम्हाला बघा फुल गँग आहे गाड्यांवरती. अजून आम्ही कलर नाही लावलाय, पडकीला पोहोचलोय. बघूया आम्हाला कलर लावणार कोण भेटतो की नाही इकडे. एवढ्या गर्दीत पण आम्हाला कोणी कलर नाही लावला. हे नाच बोलतो. जोरामध्ये होळी जाते, कलर उडते. फुल डान्स व्हिडिओ काढलेला. तर आता आम्ही चाललोय वेस्टला खाडीवरती. तिकडे बघूया आपली पण फोन केला सिद्धीकडनं पण 200 रुपये पोच घेतले. 300 रुपयापर्यंत पोच जमा झाले. आमच्याकडे 100 रुपये इथे दिलेत आणि 200 सिद्धीकडनं. अजून किती जमा होते बघूया. नाही काय वाटतं किती जमा होईल आपल्याला फोन. आशिषला पण फोन केला मी, पण आशिष त्या फोन नाही उचलत आहे. प्रथमेशला फोन केलाय, तो बोलते मी पाठवतो. 200 रुपये पण नाही पाठवणार आहे का. प्रशांत पण त्याच्या मैत्रिणींना फोन करतोय. तर आम्ही काय करतोय, सर्व मैत्रिणींना भेटायला जातोय आणि त्याच्यावरून पोच जमा करतोय. तर बघू लास्टपर्यंत आमच्याकडे 1000-1500 रुपये जमा झाले तर आम्ही पार्टी करायला जाऊ कुठे तरी. संध्याकाळी तुम्हाला समजा किती जमा झाले, कारण की हा ब्लॉग संध्याकाळपर्यंत म्हणजे डे एंड पर्यंत कंटिन्यू होणार आहे. आणि डे एंडला पण बघूया हॉटेलला वगैरे आम्ही जाऊ, तोपर्यंत किती पैसे जमा होतात. आणि जास्त जमा झाले तर जास्त चांगल्या हॉटेलला जाऊ आम्ही नक्कीच. आणि मेन सस्पेन्स असं आहे की आम्हाला कलर कोण लावणार. आता मैत्रिणींना भेटतो तिथं कोणी कलर लावला तर ठीक आहे, नाहीतर मग बघूया आता शेवटपर्यंत आम्ही कलर लावतो की असंच राहतो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कोण कलर लावतो की नाही आम्हाला ते. चला तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो आम्ही वेस्टच्या खाडीवरती. बाय बाय. हो ना, ब्रेक नाही ना आमचा, समजत नाही का इथे आमचा कसा घोडा पळा तर गाईज खूप दिवसानंतर आलं मोठ्या गाव साईडला. तर खूप चेंजेस वाटतात तिकडे आणि काय समजत पण नाही. आणि खास बघायला चाललो सांग आपण तो ब्रिज. खास आम्ही तो ब्रिज बघायला चाललो, जो धारला कनेक्ट होणार आहे वरतीवरनं. डोंबिवलीवरून कुठे नाही ना, अंजूर गावात, अंजूर गावामध्ये. बघूया तुझं काम कुठपर्यंत पोहोचले. आणि कारण की तिकडनं गेलं की भिवंडी फक्त 5 मिनिटावर आहे. हल्ली पण तिथं जाता येतं बोटीमध्ये वगैरे. जर आम्हाला जमलंच तर आम्ही बोटीमध्ये पण एक फेरफटका मारून येऊ, जर तिथं बोट अवेलेबल असेल तर. बघूया. तर चांगलं काम चालू आहे सध्या. बघूया आता इथं खाडीवर जाऊ आम्हाला सुट्टी वगैरे भेटत की नाही, कारण की त्यांना आम्ही डायरेक्ट फोन नाही केला, डायरेक्ट चाललो. जस्ट खाडीवरती पोचलेलो आहे आम्ही. मागे बघू तर ब्रिजचं काम पूर्णपणे एकदम जोरामध्ये चाललं आहे. खूप मोठा ब्रिज बनणार आहे काहीला, चांगला होणार आहे. जास्त गर्दी नाही इकडे, तरी पण बघूया आता कोण कोण आहे. आता काय थोडं लेट झालं ना, तर अर्धी गर्दी कमी झाली आहे. तरी पण बघू कोण भेटलं कोण नाही ओळखीचा. गाणे बिणे चालू आपल्याला मला नाही माहिती. वरती पोहोचलेलो आहे आणि गाडी एकदम सुंदर आहे, दिसते इकडनं व्ह्यू वगैरे पण. बघूया
काय वाटतंय त्याला फिलिंग येते आज पोरांचा मान आहे. प्रशांत तुझ्या मैत्रिणी देतात की ना पोत तुला? जिपेकर सूरज काय वाटतं तुला? आतापर्यंत 4 फोन केला 4 जणींना आणि एकीने पण पैसे अजून अरे send करा, काय पाचशे पाहिजे? त्यांना send बोलतो कर ना. 500 रुपये द्या 500 रुपये द्या 200 100 लगेच 20 रुपये करा. पाठवत नाही. हे बघ शिवाय देतात मला बोलतात कोणीच पाठवत नाही तुला अरे बोलतात. प्रशांत तुझी इज्जत बिज्जत आहे की नाही काय? 500 कर 500 सुनील. लगेच काय याची इज्जतच ना बाई, याला कोणी पैसेच नाही देते. त्याच्यापासून मी 200 रुपये कमावले हा, लगेच कर ए मी पण दिलं 200 रुपये. आम्ही 500 येतील आता. थांब 500 आहे का? नाही आले ना तुम्ही द्यायचे बघा. हा आलेले यार, हा 700 रुपये देणार आहे अजून. नाही आले तर बघू आता. 500 रुपये येणार आहेत. 500 आले तर किती होतील आपले? बँकेचा प्रॉब्लेम 800 रुपये 800 रुपये होतील. तर काय आम्ही याची बँकेचा प्रॉब्लेम आहे तो. ए पिके माझा नंबर दे ना येडे. मी तुला करेन स्कॅनर पाठवतो ना तिच्या माझ्यामुळे. अरे नंबर दे माझा प्रसाद. तेव्हा त्यांची आम्ही पण येऊ का? ओय! त्याला याव का पावत पावत बर तुझ्या ए नको 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 ना. अरे ते का ना त्यांची मजा बघ ना. काहीच बघू शकता तुम्ही या होडीवर त्यांची होली चालू आहे मस्त एकदम. ये बिअरची बॉटल वगैरे घेऊन आणि सुनील चाललाय त्यांना फुगा मारायला. आमच्या सांगा आम्ही स्कॅनर देतो. सुनीलने मारलेला भुगा बरोबर त्याच्या बाजूलाच पडला. ये ब्रो. धन्यवाद तुमचं खूप मंडळ आभारी आहे. आणि तुम्हाला 500 जागेवरती 5000 भेटतील ही आमच्याकडनं तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि थँक्यू. जर तुम्हाला अजून पैसे वाढवायचे असतील तर तुम्ही अजून पैसे वाढवा. प्रॉब्लेम नाही. स्कॅनर आहे तुमच्याकडे. स्कॅनर आहे तुम्हाला कधी पण आम्हाला पैसे वाढवू शकता. तर सुनील आपले पैसे किती झालेत जमा? माझ्याकडे 700 200. भेट संध्याकाळी झालेले आहे. आता मस्त कुठेतरी हॉटेलला बसूया. नाही नाही भाई थांब अजून जमा करू. फोन करा ना. थांब हल्लू हल्लू जमा करू. गोचू नाच. गोचू पास. सुनीलचा डान्स बघू शकता तुम्ही आणि हा व्ह्यू पण बघू शकता. गाडी हा ठाणे टू अंजूर बीच. चला गाई आता 1000 रुपये जमा झालेले आहेत. आणि अजून हजार झाले माझ्याकडून 700 आहेत. तुम्ही काय केलं? 100 केले माझं काम झालं. मी 200 दिलेत. 200 झाले. अजून सुरजने तर 0 रुपये जमा केलेत. तरी पण आमचे प्रयत्न चालू आहेत. 1000 ते 2000 होतील आणि 3000 पण देतो समजणार नाही. 200 पाठवतोय. आता पाठवू शकतो. फोन नाही लागे ना भावा. आज सगळे बिझी आहेत ना. कसा फोन बिन उचलत नाही म्हणून आता जरा पैसे कमी जमले. पण 1000 रुपये जमले तर खूप झाले. अजून ट्राय करू आम्ही 1000 रुपये जमा करायचे. म्हणजे ऍटलिस्ट काय बोलतो बाबा किती पैसे जमा झाले? जाम जमा झाले. पण नेहा का पैसे देत नाही. नेहा बोलते मला बँकेकडे इरिटेट नको करून. तिला काय माहिती तुम्ही इरिटेट केलं काय माहिती. कोण बोलते? जाऊ दे कशाला भाऊ का लोकांशी बोलायचं पण नसतं माहिती आहे का? जाऊ दे आपले पैसे किती जमा झाले ते सांग. 1500 झाले. 1500. सुरेश कोणला फोन लावतोय? काली महिना आपला गण्या बघू किती देतो. हा रिक्षावर जाम कमवतो पैसे. जाम म्हणजे त्याने घर घेतलंय. ते जाऊ दे. मी प्रत्येक ग्रामसेवकाला फोन करू का? हे बोल. हा बोल. त्यांना 500 मागितले जाम होती. प्रत्येक ग्रामसेवकाला फोन करू हा का? फोन करू एकेला फोन कर ना. जीपे असेल त्याला फोन अरे कर. जीपे कर 100 रुपये दिले तरी जाम झालंय. काही 100 से 1500 रुपये जमा होत आहे. आपल्या बाजू आमच्या बाजू हे भाई 1000 माहिले गोव्याचं काम झालं असतं आपला. प्रशांताच्या मैत्रिणींना कन्व्हिन्स करताना त्याची मैत्रीण फक्त 2 रुपये पाठवते. ब्लॉग बनवतोय आणि दाखवतोय मला. बोलतो मैत्रीण पण त्याची मैत्रीण कन्व्हिन्स करतोय. पण त्याची मैत्रीण 2 रुपयेच पाठवते. ब्लॉग मध्ये येशील. मागे डान्स वगैरे चालू आहे. फुल धिंगाणा फुल आणि पार्टी चालू आहे जोरात. बाईंचं स्पीकर पण आलेलं आहे आपल्याकडे.
घे ना. चाललो आम्ही रिटर्न बिल्डिंग मध्ये. तिथे आता होळी थोडी सेलिब्रेट करूया. अजून आम्ही कलर लावला नाही तर आता कलर लावतो. हीच आमची दहशत नाही मित्रांनो. आता अजून कोणी कसं भेटणार नाही कलर लावायला. आम्ही पण अजून एकमेकांना लावला नाही. तर बिल्डिंगमध्ये जातो आणि कलर लावतो मस्तपैकी. मग फुल जोरात मग कोण पण येऊन दे. नुसतं लोलून टाकू आम्ही. लोकांच्या होळी थांबल्या पण सगळ्यांच्या होळी थांबल्या आणि आता आम्ही चालू आहे. ही तर आमची खासियत आहे की लोकांनी आंघोळ बिंघोळ केल्यावर परत त्यांना मापवायची जी मजा वेगळी आहे गायची. पहिले कशी माणसं कलर खेळतात आंघोळ करतात मग तिथल्यापासून येतात. आता आम्हाला तेच काम करायचं आहे. ज्यांनी आंघोळ केली त्यांना परत दाखवायचा. बघू आता आम्ही लोलून बघू आता बिल्डिंगमध्ये नुसतं चिखला लोलून फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पुढे बघा काय मजा येणार. बॅक कॅमेरा काय झालं. सूरज भोईर यांचा प्रोजेक्ट. हे प्रतीक आपला प्रशांत माझी ट्रॉफी दाखवली रत्नभूची मॅन ऑफ द सिरीजची एवढी ट्रॉफी सिरीज नाही रे सॉरी या वजन बघ तिला ट्रॉफी पकडतो आता साधा का मी का ए सूर्या वहिनी पैसे नाही दे. काय चॉईस आहे रे तुझी. पाठव ना टाक ना वर्षा. वरती आलो ना दाखवू 500 रुपये आखा कलर आणि माखू तुला लक्षात ठेव. घर धावायला लावू तुला वरती आल्यावर 500 रुपयाची मेहनत हो लक्षात ठेव. थांब ना एक टाक ना इथून. यावी माखवला आम्हाला. चल सूर्या माखू या ना. भूक लागले मला मस्ती नका करू. चल ना बिल्डिंग मध्ये. बिल्डिंग मध्ये कोणीच नाहीये. हे मोबाईल मोबाईलचा काय संबंध आहे ते. आणि सूरजच्या गाडी आम्ही आमचं आम्हाला माखवत आहोत. आम्हाला पिक्या थोडी आमच्याकडं. नको पाणी नको. थांब यावी आम्हाला माखवला अक्का. आता आम्ही आता फायनली मागलोय. एक दुपारचे 2 वाजलेत आणि 2 वाजता आम्ही मागतोय. अख्खा दिवस काय मागलो नाही. माझ्या सुनील भाऊला जरा मी रंगवतोय मस्त. भगवा तो राजपाल यादव बनलाय बुलबुल मधला. फायनली गाईज तू 200 रुपये नाही देस. खिडकी बंद कर. गणपतीला पण बोलू नका आम्हाला. वरती गेल्या 500 रुपये भेटतील. वरती गेल्या 500 रुपये भेटतील. आई 500 पाठव. भूक लागली एक ते. चालेल बघूया पैसे भेटतात की नाही. लवकर आता किती झाले आपले 2300 रुपये. अजून 500 भेटले डायरेक्ट 2800 वर पोचू. म्हणजे आमचा टार्गेट कम्प्लीट होईल. वाटतं तुला
आज जाम मजा आली आणि आम्हाला भारी तुझ्यासारखं आयुष्य नाही रे आमचा. आमची कशी एकटी जिंदगी आहे, एकट्याने फिरायचं, एकट्याने हे करायचं. माणसाने एवढं पण खोटा नसतं बोलायचं. काय खोटा बोलायचा. पण बघ आम्हाला कलर कोणी लावला शेवटी? माझ्या भावाने कलर लावला. तुला पहिले कलर मी लावला, तुला कलर कोणी लावला? पहिले कलर मी लावला. मला लावला ठीक आहे, पण तुला कलर कोणी लावला ते सांग. मला कोणी नाही लावला, मला मी माझ्या स्वतःहून लावला. जाऊ दे, आमच्या आयुष्यात कोणी नाही ते चांगली गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात असे दोन भाऊ भेटले ना बस झालं. तू पण आहेस, पण बघा कधी कधी फोनवर बोलतो मग आम्हाला बरोबर नाही वाटत. पण ते जाऊ दे. आज आपली पोत किती जमा झाले? पोत आपली टोटल 2300 रुपये जमा झाले. आणि आम्ही किती रुपये, आम्ही 100 रुपयापासून जी स्टार्ट केलेली आम्हाला वाटलं नव्हता जास्तीत जास्त. आम्हाला वाटलं 100 रुपयातून भागवायला लागेल. त्याच्यानंतर प्रशांतनी खूप मेहनत घेतली. त्याच्या खूप मैत्रिणींना फोन केला आणि मग त्याच्यानुसार आमच्याकडं पैसे जमा झाले. तर सूरज त्याच्यानंतर आपल्याला या भावाने जास्त मदत केली आहे. सर्वात जास्त मिनी काढल्या 900 रुपये. तुला कोणी कोणी पोत दिली नाव सांग. मनीषनी 500 रुपये दिले, सचिननी 200 दिले आणि जयेशदानी 200 दिले. 900 रुपये झाले. या भावाने पण मेहनत घेतली आहे. आणि 100 रुपयाचीच मेहनत घेतली. माझा नाही रे 300 रुपये. माझा मोबाईल बंद झालाय म्हणून मी कोणालाच फोन करू शकत नाहीये. तरी पण मी 300 रुपये जमा केले. रोहित 200 दिले आणि हितेशने 100 रुपये दिले. अच्छा, 300 रुपये झाले. टोटल 2300 रुपये कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि अजून आम्ही करू काहीतरी करू. 3000 करायचं आम्हाला. आपल्याला 3000 कंटिन्यू आपण पूर्ण करू. आपल्याला मला तर सिद्धीने 200 रुपये दिले. आणि तू सिद्धीला वापस एक कॉल कर, तिला अजून 300 रुपये दे. म्हणजे जो माणूस आयुष्यात कधी पैसे नाही देत त्या शिंगाने 101 रुपये दिला. त्या आशिषला काळ्याला लाल वडायला पाहिजे, त्याने फक्त 100 रुपये दिले. अरे भावा तुला लाल वडायला पाहिजे. पोरींना टॅटू काढायला तू 500 रुपये देतो आणि आम्हाला फक्त 100 रुपये देतो. भेटला मग तुमच्याकडून काय भेटेल का आम्हाला? होलीचा काहीतरी मान आमचा ठेवा. हा काय चिवडा नको आम्हाला. चिवडा देऊ आपण मस्त. क्या बात करता यार. उंगल्या निस्या उंगल्या दे पडा. निस्ता धूर चला आता. पिवला गेला इंजिन मध्ये. आता आम्ही आलोय फडकेला वडापाव खायला. लाईनीमध्ये लागलाय वडापाव घ्यायला. खूप गर्दी आहे इकडे. केसर थंडाई पण आहे मागे. केसर थंड आहे आणि कोणाला सांगू नका त्याच्यात भांग पण मिक्स केलेली. गपचूपमध्ये भांग वगैरे आम्ही असं घेत पण नाही. वडापाव खाणार. वडापाव खाणार आहे फक्त. थंडाई वगैरे पितील. मला नाही आवडत थंडाई वगैरे. एक थंडाई माझ्यासाठी, माझ्याकडून. मला नको. एक थंडाई माझ्याकडून तुला. मला नको. आम्ही पिणार तर तू पण पिणार. तू आला आमच्या सोबत. तू आम्हाला घेऊन आला. तू आला तुला घेऊन. थंडाई पियायची. काही तुम्हाला सांगतो कलर लागल्यापासून कोण गोरा आहे कोण काळा ते समजत पण नाही. म्हणजे इथं कालाच आहे. जन्म मी एवढा गोरा होतो मला काला करून सेंबूट निघून तर काय ॲडजस्ट करण्याचं घराचे ते पोचलो. कृष्णवर्णाच्या सदा आलं आणि यांची फालतूगिरी बघा काय चालवली आहे. फुल फालतूगिरी चालू आहे. टाइमपास करतात. खूप मजा केली, खूप मस्ती केली आणि कलर आता डोळ्यामध्ये जायला लागला आणि झोप पण यायला लागले. तर मला असं वाटतं जर फ्रेश व्हावं घरी जाऊन आणि जर आंघोळ वगैरे करून रिटर्न आपण आपल्या मित्रांसोबत भेटावं. तर बघूया काय प्लॅनिंग काय कधी पण काय पण मोडचून येतो. दोनदा एरियामध्ये आलो. आता दुसऱ्यांदा येऊन परत काय माहिती काय प्लॅन होतं. करतो. तुला कसं वाटतं? सूर्या तुला लाज नाही वाटत का? मोठा झाला एवढा. आज पुढच्या वर्षी लगीन करायचा तो तुला हे उद्योग करतो तू. बाबा काय बोलशील? तुझ्या गाडीची वाट लावायला घेतले पूर्ण. आता जरा दिमाग 10वी पास झाला असता तर असे धंदे नसते केले. अरे पण काय पुढच्या वर्षी लगीन करायचं झाला ना अशी कामं करतो तो. मला नानाला एकच सांगायचं आहे जरा बघ याचा काहीतरी पुढच्या वर्षी करून टाक. नाही सुधारणार. ते जाऊ दे.
कॅमेराचा. होली माते की बोला ना. जय